एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता द्या। सरकारी कर्मचाऱ्यांना आता 58% महागाई भत्ता चालू झाला आहे। त्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना काही काळ 55% महागाई भत्ता होता, तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता होता। एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा असा नियम आहे। एसटी महामंडळाच्या नियमांची पायमल्ली नाही का? कामगार संघटनेने 25 फेब्रुवारी 2026 रोजी पत्र दिलं की एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला पाहिजे, परंतु हे पत्र फक्त कागदावरच आहे। त्या पत्रामुळे काहीच सरकारमध्ये हालचाली होताना दिसत नाही। हे तर जाऊ द्या, 2016 पासूनचा एसटी कर्मचाऱ्यांचा फरक राहिलेला आहे, ते सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही। त्या गोष्टी कोणतरी बोलायला पाहिजे। संघटनेला या गोष्टीकडे वेळ नाही का, असे प्रश्न एसटी कर्मचारी करत आहेत। संघटना ही कर्मचाऱ्यांचे प्रश्न उचलण्यासाठी असते, नुसतं उचलण्यासाठीच नसते, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा असते। संघटनेकडून कधी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे। तरी सुद्धा बहुतेक एसटी कर्मचारी संघटनेवर खूप विश्वास ठेवतात। एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे खूप सारे प्रश्न अजून सुटलेले नाहीत। त्यांचे प्रश्न कधी सुटणार हाही एक मोठा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी संघटना पुढाकार घेणार का, किंवा परिवहन मंत्री स्वतःहून या प्रश्नांकडे लक्ष देणार, अशा प्रकारचे बोलणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये होत आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या 55% महागाई भत्त्याची थकबाकी 13 महिन्यांची होती, आता 14 महिन्यांची झाली। ती सगळी थकबाकी देऊन त्यांना 55 वरून 58% महागाई भत्ता देण्यात यावा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांमधून जोर धरत आहे। संघटनेने पत्र दिले, पण आक्रमक भूमिका घेतलेली दिसत नाही। ढीगभर संघटना ढीगभर पत्र घेऊन जरी समोर आल्या तरी हे काही प्रश्न सुटायला तयार नाहीत। असं का होतंय हाही डोंगरा एवढा मोठा प्रश्न आहे। तुम्हाला सांगण्यात आनंद होतोय की एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकारसमोर मांडणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षांना श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, परंतु या अध्यक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस न्याय मिळवून दिला असं काही नाही। न्याय मिळवून दिला, पण अगदी थोडा थोडा, अशा प्रकारचे वक्तव्य एसटी कर्मचाऱ्यांमधून समोर येत आहेत। या कामगार संघटनेच्या अध्यक्षांना आणखी मोठा पुरस्कार मिळावा, त्याआधी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं भलं केलेलं असावं। एसटी मधील कामगार संघटनेचं 57व राज्यव्यापी अधिवेशन झालं। त्या अधिवेशनातील प्रमुख मागण्या होत्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढं वेतन मिळालं पाहिजे, परंतु या संघटनेकडून अशा प्रकारच्या काही हालचाली सध्या तरी दिसत नाहीत। ते त्यांनी केलं पाहिजे, तरच एसटी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढं वेतन उचलतील। त्यामध्ये दुसरी मागणी होती 2018 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी एसटी कर्मचाऱ्यांना लवकर देण्यात यावी, पण ही मागणीच राहिली। त्या मागणीला पुढे काही झालंच नाही। कसं होणार? संघटना गप्पच बसली। हे एवढ्याच मागण्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नाहीत, अजूनही भरपूर आहेत। व्हिडिओ बनवला तर खूप मोठा होईल, म्हणून मी मोजक्याच मागण्या घेतल्या। आणखी कोणकोणत्या मागण्या प्रलंबित आहेत या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा। आमचे म्हणणे एकच आहे, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आणि ते फक्त परिवहन मंत्री करू शकतात। त्यांनी तरी एसटी कर्मचाऱ्यांना लवकर न्याय द्यावा, हीच मागणी या व्हिडिओमध्ये। एसटी कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा। तुमचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे असं आम्हाला वाटतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।